आघाडीची जोडी. पहिला बॉल चैतन्य पाटीलसाठी खुलोवर डप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला होता. काटेवाडी या बारामतीतील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर मसाला आपण पाहत आहोत. आमच्यासोबत निशी कर्णेकर देखील दाखल झालेले पाहायला मिळतात. आज एकाच गावातील दोन खेळाडू आमच्यासोबत आहेत. राणा मोरेही आमच्यासोबत जुळला होता. निशी हरिश्चंद्र कर्णेकर देखील आमच्यासोबत जॉईन झाले. त्याच वेळेला कल्पक हरिश्चंद्र मोरे देखील आमच्यासोबत आहेत. रोह्याच्या रूटला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू. निशी आयकॉन खेळणार आहे मला वाटतं उद्या, परंतु राणा केवळ टूरवरती आलाय. चैतन्य आवर्जून या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतोय, कारण राणा मोरेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. चला मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. सिंगल आली पहिल्या बॉलवरती. आघाडीची जोडी. एका बाजूला सूरज पाहायला मिळतो आणि चैतन्य पाटील. सिंगल आली मयूर मसाळ. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने वेग कोलातला इथे डाऊन द ग्राउंड केला. अलॉंग विथ द कार्पेट. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अलॉंग विथ द कार्पेट. आयकॉन वरती हल्ला चढवलाय. डाऊन द ग्राउंड. चौकार. क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह. सूरज जाधव स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटर पाहण्याजोगे राहतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहे. चैतन्य पाटील आणि सूरज जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. चैतन्य पाटील लेदर बॉलचा दांडगा अनुभव त्याच्याकडे, जिथे मात्र रायगड टीमलाही बिलॉंग केलं लेदर बॉल क्रिकेटमधून. महाराष्ट्रासाठी देखील अंडर 16 खेळला. यावेळेला इम्प्रोवायझिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॉडर्न डे क्रिकेट स्ट्रोक. चेंडू मिळतील ते धावा 4. हा आलाय चैतन्याच्या बॅटमधून चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. खेळाडूच्या नावावरती नंदी आहे. या खेळाडूच्या नावावरती बाईक आहे. या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. सातत्याने लांबवरचा प्रवास तो करतो आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. कॅच ड्रॉप. सापळा रचला होता. एक ट्रॅप होता. या मासा गळाला लागला होता जवळपास. झेल झालेला नाही. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. ऍक्शन रिप्ले पहा. कोण बनवला. उजव्याशीच्या बाहेर ठेवला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला होता. हा ट्रॅप होता. क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप नाही मॅच ड्रॉप केले की काय. कारण चैतन्याचा आविर्भाव अशा दर्जाचा फार क्वचित मी पाहिलाय. कारण तो साजूक तुपातली फटकेबाजी करतो. संस्कारांच्या फटक्यांमध्ये भर देतो. लेदर बॉल क्रिकेटचे सातत्याने फटकेबाजी करतो. पुढचा बॉल. यावेळेला खोलातला बॅटच्या आतली कडा घेतली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न नाही आहे. हा डॉट बॉल आला. एकंदरीत 11 बनल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये मयूर मसाने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. केवळ 11 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला कुठली टीम बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. डीजे झाली आहे. अक्षय वटारकर गोलंदाजी मार्क वरती येत असताना मला मिळतो आहे. त्याची गोलंदाजी महत्वाची राहणार आहे. खरं तर अनेक वेळेला बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॉलिंग फार कमी आणि क्वचित खुल्या गटाच्या आणि आयकॉन स्पर्धांमध्ये तो करतो. कारण त्याच्या फलंदाजीची चर्चा नेहमीच झाली आहे. तो अक्षय वटारकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला बॉल हलक्या हाताने बॅकफुटला आले. कट केला होता ऑन दी टोज. सिंगल घेतली जाते. किंबहुना एक रणनीती असावी. अक्षय वटारकरने हेच केलं होतं. 19 धावा ज्यावेळेला चेस करायच्या होत्या. आयकॉन खेळाडूंना सिंगल डबल घेतली. मुक्याच्या क्षणाला मोठी फटकेबाजी केली. आणि त्याचं कारण ही असंच राहिलं ना. 19 धावा चेस झाल्या. या मैदानावरती 19 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. सूरज पाटील आणि दत्तप्रसाद कदमने काय गोलंदाजी केली होती.
पण त्याच वेळेला 19 धावाही चेस झाल्या. धावफलकावरती एकंदरीत आपण 12 पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा कुडली संघ, अर्थी बॉलिंग करणारा सोनवरवाडी संघाचा आमच्या सोबत 12वा खेळाडू म्हणून यावेळेला बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला फलंदाज सूरज जाधव बाद. काय म्हणलं तुमचं नाव? काय म्हणाले? सिद्धेश यादव. आणि पेज कोणता? पेज कोणता? यादव. हा काय करायची ना. अरे माझा कॅलेंडर बघितलास तर धक्का पहिला लागला. पहिला फलंदाज इथे सूरज जाधव बाद होत असताना पाहिला मी तो आहे नयन भगत, नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये वाजेपूर, 2 आयकॉन. आता मैदानाच्या आतमध्ये एक उरण तालुक्याचा, एक पनवेल तालुक्याचा. महाराष्ट्रात मध्ये किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट ज्या 2 तालुक्यांमध्ये खेळलं जातं, आता ते 2 तालुक्यातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला पनवेल, एका बाजूला उरण. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नयन भगत, वाजेपूर, पनवेल, रायगड जिल्हा. एका बाजूला उरण तालुक्यातील टाकी गावचा खेळाडू पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्क वरती साताऱ्यातील खेळाडू. स्पर्धा गुजरातच्या सुरत मध्ये चालू आहे. अजून काय हवं? पुढचा बॉल कमी गतीचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. नयन भगत आला तसाच गेलाय. पुढच्याच बॉल वरती अक्षय वाटारकरला सफलता. फलंदाज बाद. ट्रेंडिंगची लाईन मला इथे म्हणावीशी वाटते. भट झटपट पटापट. लक्ष्मी घर के अंदर नहीं, विकेट डगआउट के अंदर. फलंदाज बाद झालेत. सिद्धेश यादव आहेत आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. सोनारवाडी गावाचे 12वा खेळाडू म्हणून ते आलेत आणि गुणलेखकाची भूमिका अदा करतायत. नवीन बॅटर मैदानावरती रोशन वांगणे बॅटिंगसाठी येत आहेत. 2 बॉल 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले. पुढचा बॉल मयूर. यावेळेला टॅप केला होता हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. मयूरने आज मात्र खऱ्या अर्थानं चहा नाश्ता कशाचा केलाय त्याची चर्चा निश्चित होईल. एनर्जी पहा त्याची मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने तो प्रदर्शन करतोय, ज्या रीतीने वेगाने चेंडूवरती येतोय, धावा रोखण्याचे प्रयत्न त्याचे चांगले पाहायला मिळालेत. अगदी त्याच वेळेला गोलंदाजी चांगली दर्जाची केलेली पाहायला मिळाली आहे. उजव्या यशीच्या बाहेर संयमाने बॅटिंग केली आहे. चैतन्य पाटील कोणतीही हाईघाई करत नाहीये. सिंगल डबल घेतोय. फलंदाजांवरती गोलंदाजांवरती हावी जर का ठरायचं आहे तर त्यासाठी एखादा गोलंदाज मिळणार आहे ज्याचं मोठं षटक तुम्हाला मिळेल. आपण म्हणतो ना सिंगल डबल चालू ठेवायला हवी. बाउंड्रीज बॉल तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी संयमाचा बाण फुटू द्यायचा नाही. धावफलकावरती एकंदरीत 14 बनलेले आहेत. अक्षय वाटारकरने चांगलीच गोलंदाजी केली. केवळ 3 धावा 2 विकेट. काय स्पेल राहिलाय त्याचा. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीचा वळवला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. केवळ 3 धावा आणि 2 विकेटचा बहारदार आणि रुबाबदार हे षटक इथे संपलं. धावफलकावरती केवळ आणि केवळ 14 आहेत. 2 फलंदाज बाद. या डीजेकडे जाऊयात. असा गेलो नाही असा आजोल. डीजे
दोन फलंदाज बाद. दर्शन गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतं. दर्शन सत्वेला गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. कदाचित या षटकाची आवश्यकता होती की काय चैतन्य पाटीलला तो या क्षणाची वाट पाहत होता. कदाचित तो वेळ आली आहे, कदाचित तो क्षण आलाय असंच म्हणावं लागेल त्याला. पण मैदानाच्या आतमध्ये पाहतो स्ट्रायकर एंडला ती वेळ निश्चित आलेली पाहायला मिळते का त्याची चर्चा होऊ लागली आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केला स्लॉक स्वीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगल आली आहे चैतन्य पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला आता मात्र बकासूर म्हणून ओळख मिळू लागली आहे. ज्या रीतीने तो बॅटिंग करू लागलाय, ज्या रीतीने तो खेळतो, ज्या रीतीने वावरतो. सिंगल आली. संघाची धावसंख्या 15. धावा आलेल्याच नाहीयेत. पुढचा बॉल यावेळेला उंच गेलाय, लांब नाही. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेडूच्या खाली स्वतः जिथे मात्र मयूर मसळ पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. मध्ये बारामती एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. पहा तो लॉंग ऑफ वरून धावत गेला. मिड ऑफच्या पुढे जाऊन त्याने कॅच टिपलाय. आज दुपारी तो कुठे थांबला होता आणि सायंकाळी चहा नाश्ता काय गेलाय. मला वाटतं सुरतमध्ये आता ही चर्चा चालू असेल. काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 रेड बुल पिळाल्यानंतरही एवढी एनर्जी येत नसेल कदाचित एखाद्या खेळाडूला. तितकी एनर्जी त्याच्याकडे आज आहे. 12ला 1. 3 बाद झाले. आडवा बॅटने उंच गेला आहे. लांब किती जाणार एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आणखीन एक धक्का लागलाय. एका मागोमाग एक फलंदाज दर्शन सत्वेने देखील बाद केलेत आणि इथे रेस कंप्लीट केली आहे. 2 बॉलवरती 2 फलंदाज. ऑन हॅट्रिकचा बॉल बाकी. फलंदाज बाद. डीजे 4 बाद झाले. कोइन्सिडेंस सिद्धेश आपण पाहिला ना तर पूर्वार्धातील पहिल्या दुसऱ्या षटकामध्येही एकंदरीत तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती फलंदाज बाद झाले होते. तिसऱ्या षटकामध्ये देखील तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती फलंदाज बाद झालेत. कोइन्सिडेंस क्रिकेटमध्ये नेहमी सातत्याने घडताना पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सतीश दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. उद्याच्या शेड्यूल ठीक 8 वाजता सुरू होईल. आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. उद्याच्या पहिल्या 8 मॅचेस लवकर संपवायच्या आहेत. 7 सामने. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता जो तो थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती दर्शन सत्वे होता आणि ज्याचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. तुटी घाई करा. गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल. दर्शन सत्वे आराम विकेटने लोअर फुल टोस. दिशाहीन राहिला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अवांतर चेंडू येतोय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याची आणबाण शान बंटी जाधव पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. सर्वाधिक चर्चेतील अंपायर नंदू मांडे हे त्यांना आपण पाहतो. कट्टर गोगावले समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु त्यांच्या तालमीतील आणखीन एक पंच मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय. फलकावरती धावा एकंदरीत बनलेला पाहायला मिळाला. त्या 17 ऑन दी बोर्ड. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट थर्ड मला क्षेत्ररक्षक चैतन्यच्या बॅटला बॉल लागूच दिलेले नाही आहेत. मध्यंतरी कालावधीमध्ये सोशल नेटवर्किंग साईटवरती या लाईनी सर्वाधिक चर्चेचा विषय राहिल्या होत्या. शंकरबळ आणि कराळ्या बॅटला बॉल लागूच दिला नाही. दुसरी लागूच दिली नाही आहे. चांगले चेंडू इथे हाताळले जात आहेत. गोलंदाज प्रत्येक गोलंदाजाने हा कॉरिडोरच मेंटेन केलाय. पहा वारंवार चेंडू निर्धाव आलेले पाहायला मिळालेत. धाव फलकावरती धावा जिथे मात्र केवळ आणि केवळ आहेत. नाम मात्र 18 एकंदरीत पाहायला मिळाल्यात. त्या 3 षटकांचा खेळ संपला.
18 बॉलमध्ये 18 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. 18 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड. मयूर मसाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. एनर्जेटिक परफॉर्मन्स, सिंहाची तडफ, आक्रमकता नेहमी त्याने धारण केलेली पाहायला मिळाली. भरधाव वेग त्याच्याकडे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. कॉम्प्रोमाइज टप्प्याशी केलाय, गतीशी नाही. पहिलाच बॉल बॅटची तिके जाऊ साडेज पाठीमागे चाललाय. थर्डमॅन तैनात करण्यात आलाय. मयूरला ही गोष्ट ठाऊक आहे. चैतन्य स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. एक सिंगल आली. चैतन्यला काही दिवसापूर्वी आपण पाहिलं, 2 ते 3 दिवसापूर्वी ज्याला आपण तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये पाहिलं होतं, ज्ञानज्योत चषकामध्ये तो खेळत असताना पाहायला मिळाला. तिथून गुजरातमध्ये दाखल झाला. अनेक स्पर्धा सातत्याने खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. ग्रामीण स्तराचं क्रिकेट, खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने खेळतात. ISPL मुळे या खेळाडूंना जास्तीची संधी मिळाली आणि त्याचं सोनंही करायला हवं त्याने. पुढचा चेंडू गोलंदाज मयूर. उजव्या यशीच्या बाहेर, वेग प्रचंड आहे, परंतु अक्षय भाटारकरचंही कौतुक करायला हवं. तो यशांना खेटून उभा आहे. बॉल इतक्या वेगाने येत आहेत की जिथे मात्र आपण पाहिलं काही सेकंदामध्ये यष्टीरक्षकाचे वेध घेत असताना पाहायला मिळालेत. 4 बाद धावफलकावरती केवळ 19. 20 आहेत. 20 बनल्यात. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट. धाव मिळतील 4. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून सबसे कातील चैतन्य पाटील, त्याच्या बॅटमधून आला चौकार. बॅटमधून चौकार. 24 बनल्या. 4 फलंदाज बाद. रिव्हर्स. व्हॉट अ स्ट्रोक. खतरनाक षटकार. गेले काही वर्षांमध्ये मी चैतन्याला आल्यापासून पाहतो ना, तो सरळ बॅटने धावा गोळा करायचा, परंतु आज सुरतमध्ये आल्यानंतर केवळ रिव्हर्स स्वीपवरती जास्तीचे भर दिलेत आणि त्यावरती त्याने गोळाही केल्या धावा. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. मयूर पुन्हा खोलात, पुन्हा तेच प्रयत्न. सिंगल निश्चित येत असताना मला माहिती आहे. एकेरी धाव आली लेग बाईच्या स्वरूपामधून. एकेरी धाव आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. धावफलकावरती 31 बनलेले पाहायला मिळाल्यात. मयूरचा हा बॉल चटका देऊन गेला चैतन्याला. या मॅच मध्ये जर का अजून आपण इथून सिद्धेश पाहिला ना, तर 10 ते 15 धावा आल्या तर मॅच चांगली बनेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत. चांगला सामना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. धाव लढवल्या जातील. मयूर याला ब्लाइंड स्ट्रोक होता, शरीरापासून दूर ठेवला. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 31 आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहोत. मराठी समाजाच्या सन्मानाचं आयोजन, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन या स्पर्धेने जपलेलं पाहायला मिळते. RK स्पोर्ट्स मित्रमंडळ सुरत गुजरात आयोजित RK चषक 2026 पर्व 16वे. चला 6 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडीशी घाई होत्यात. गोलंदाजी मार्कवरती शाम येत असताना पाहायला मिळतो आहे. मगर कल की शाम किसके नाम. उद्याची रात्र सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. 5 संघ पुढे येतील प्रत्येक ग्रुपमधून, जिथे मात्र आपण एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून 40 संघांना संधी देतोय. 5 ग्रुप बनवण्यात आलेत. पुढचा चेंडू यावेळेला मोठा प्रहार केलाय. काय फटकेबाजी पाहायला मिळते. चैतन्य पाटीलचा थाट, गोलंदाजाची वाट, ठोकलाय षटकार. चैतन्य चैतन्य काकांनी पाहिलं होतं याच्यासाठी स्वप्न की मोठ्या स्पर्धांमध्ये तो सातत्याने झळकावा
आणि आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो झळकतोय, नाव मोठं करतोय गावाचं. आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असताना पाहायला मिळतोय. लेदर बॉल मध्ये एक मोठं नाव व्हावं असं नेहमीच काकांना त्याला निश्चित वाटलं होतं, कारण चांगलं पाठबळ त्यांनी दिलं आणि आज या मोठ्या स्तरावरचं क्रिकेट तो खेळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. सिंगल इथून येईल, दुहेरीचा प्रयत्न निश्चित करेल चैतन्य. सेकंड साठी पलटलाय. 2 धावा आल्यात, 2 धावा इथून वेगाने कंप्लीट देखील झाल्यात. दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 39, 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा फलकावरती आहेत. चैतन्य पाटीलचा विचार केला तर तो एकंदरीत 30 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 30 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. चैतन्य 39 ऑन दी बोर्ड. आडव्या बॅटने ऑन साइडला आकाशाला गवस निघाला. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल 45 धावा फलकावरती आहेत. 44 ऑन दी बोर्ड. 45 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. चैतन्य पाटील एकटाच लढतोय. चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. शफल झाला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चैतन्य पाटील दुसऱ्यासाठी पलटलाय. सेकंड घेण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल निश्चित चैतन्य. फलंदाज इथे फलंदाज बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. 5वा धक्का लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 46 धावा फलकावरती आहेत. मॅच मध्ये कमबॅक झाला. चैतन्य पाटीलने एकट्याने किल्ला लढवला, एक पात्री अभिनय केला. जास्तीची साथ कोणाची मिळाली नाही, परंतु ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. संघाचे साथीदार म्हणत असतील तुलाच खेळ करायचा आहे, साकारायचा आहे. या संकटांना सामोरं जायचं आहे, अडचणींना सामोरं जायचं आहे, धावा गोळा करायच्या आहेत. आणि चैतन्य पाटीलने एक आयकॉन खेळाडू म्हणून या भूमिकेलाही न्याय दिलेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. ओंकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 37 धावा चैतन्याच्या बॅटमधून नॉट आउट आलेल्या पाहायला मिळाल्यात. दबा धरून बसलेला वाघाप्रमाणे तो खेळतोय. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय बिबट्या भाऊ, आणि त्याच रीतीने तो दबा भरून बसला होता. लोअर फुलटो उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. चेडूच्या खाली येत आहेत. झेल टिपण्यात आला. चैतन्याची एक झुंजार खेळ इथे संपली. धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळाल्या त्या 46. 47चं टार्गेट. चैतन्याची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहे त्याच्यासाठी. 37 रन्स. अफलातून खेळला, आकर्षक फटकेबाजी त्याने केली. चला त्वरित संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला नयन, मी लक्ष वेधेन. चला नयन लाईनअप मध्ये चला, त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चला घाई करा, त्वरित लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सूरज, नयन, त्याच वेळेला मी रोशनचं लक्ष वेधेन. चला जगन्नाथ, जगू, घाई करा, लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळते. अक्षय वाटारकर आणि त्याच्या साथीला संदेश बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. लक्ष ठेवण्यात आलं 47 धावसंख्येचं 47 रनचं टार्गेट. चला नयन त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायला सुरुवात करा. ओमकार चला फिल्डिंग पोझिशन वरती धावतात खेळाडू. 47 रनचं टार्गेट. क्वालिफायरची मॅच, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जिंकणारा संघ अस्तित्व कायम ठेवेल. हरणाऱ्या संघासाठी रात्रीची ट्रेन अवेलेबल आहे की नाही हे पाहावं लागेल. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आरके चषक 2026 ची मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. नयन भगत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याचा वापर करण्यात येतोय. खरं तर आपल्या नावारूपाला साजेसा खेळ त्याने गेले अनेक वर्ष सातत्याने केलेला आहे. मग साता समुद्र पार धावून असतानाही चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. त्यालाच आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. लेफ्ट हँडर बॅटर जिथे अक्षय वाटारकर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. फलटणच्या भराडी गावाला बिलॉंग करणारा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर त्याच वेळेला नयन भगत गोलंदाजी मार्कवरती. अक्षय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडवरती तिथे संदेश यादवला आपण पाहत आहोत. संदेश यादव नॉन स्ट्राईक एंडला आहे. सामन्याला सुरुवात. सिद्धेश यादव आमच्या सोबत आहेत. सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंग 47 रन चेसिंग. सुरुवात. पहिला बॉल नयन. पहिला बॉल उंच लांब 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 सर्वाधिक लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अक्षय वाटारकरने सुरुवात केली आहे या रन चेसला. त्याच्या थाटात त्याच्या अंदाजात हे नाव चर्चेतील आहे. सातत्याने घोंगावतंय. क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलंय. अक्षय वाटारकर बॅटिंग करतोय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. लांब लचक षटकार त्याने टोकलेला पाहायला मिळाला. धावांचा बुकेला आहे. मोठे फटकेबाजीसाठी दांडला जातो. सुरुवात षटकारानं झाली आहे सेकंड इनिंगची. उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता बॉल. वेग चांगला ठेवला. टप्पाही चांगला पाहायला मिळाला होता. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. सिंगल येत असताना पाहायला मिळते. मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी प्रदर्शनी त्या दर्जाचा करणं गरजेचं राहणार आहे. जिथे मात्र आपण पाहतो संदेशला स्ट्राईक एंड वरती येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 मध्ये 7 धावा खर्च केल्यात. कमबॅक करणं गरजेचं आहे. माणगाव तालुक्याची एक दर्जेदार गोलंदाज, माणगाव तालुक्याची एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं शुभम जाधव, त्यालाही आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहात. यावेळेचा बॉल ऑन साइडला. संदेश त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. संदेश यादवच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. तीन बॉल मध्ये 13 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाला. हा बॉल खोलातला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगलं कमबॅक. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहत आहात. खरं तर संपूर्ण परिवार आलाय या स्पर्धेला पाहण्यासाठी. जिथे एक क्षणचित्र तुम्ही पाहत आहे. यावेळेचा बॉल फटका बसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूचा खाली येतोय. कॅच ड्रॉप झालाय. झेल इथे बनलेला नाहीये. कॅचेस ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडू कॅच, जीतो मॅच. थोड्या वेळापूर्वी आपण पुरी फॅमिली पाहिली होती प्रोलिंगच्या माध्यमातून हा सामना पाहण्यासाठी. संपूर्ण परिवार मला वाटतं रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी या मैदानावरतीच सुरतमधले हे नागरिक येत असताना पाहायला मिळतात. आपल्या बच्चे कंपनीला घेऊन 14 बनलेले आहेत. नयन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेट. डॉट बॉल. फायनली चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 35 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 35 धावा. सामन्यामध्ये ज्या रीतीची कामगिरी पाहायला मिळाली, ज्या रीतीने अक्षयने फटकेबाजी केली किंवा अगदी त्याच वेळेला
मयूर मसाले चांगल्या दर्जाची सुरुवात केलेली पाहायला मिळाली होती. विकेट प्राप्त केल्या होत्या. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. बाबा आमटेंची एक ओळ होती की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. आणि इथे खऱ्या अर्थानं योजना आखल्या जातील का हा प्रेक्षक वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. आज की रात किसके नाम प्रेक्षक वर्ग स्क्रीनवरती पहा काय गर्दी आहे. गुजरातमध्ये नेहमी गर्दी होत असताना आपण सातत्याने पाहिलेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलं. एकेरी धाव निश्चित येत असताना पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वी याच गुजरातच्या मातीमध्ये एक स्पर्धा करण्याचा योग आला होता. इंडिया कप रणकुवा गुजरातमध्ये काय गर्दी पाहिली होती मी. मला वाटतं त्याआधी मी सर्वाधिक जास्त गर्दी ही रायगडच्या अलिबागमध्ये पाहिली होती. जिथे मात्र रेस्ट ऑफ इंडिया आणि रेस्ट ऑफ रायगड करण अंबाला वर्सेस मयूर वाघमारे. यावेळेसचा बॉल बॅकफुटला आला. ऑन साइडला उंच आणि लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अक्षय भटारकडचा थाट षटकार. स्क्रीनवरती तुम्ही एका चिमुकलीला पाहत आहे. बाबांच्या सोबत हा सामना पाहण्यासाठी अगदी चिमुकली आलेली पाहायला मिळते. रात्री अगदी आपण पाहिलं रात्रीचे 10:22 झाल्यात आणि प्रत्येक क्रिकेट रसिकाशी पावलं अपसूकरित्या या मैदानावरती सुलतानिया जिमखानाकडे वळलेली पाहायला मिळतात. कल का दिन जरूर याद रखना. ओपन के हर एक प्लेयर को आप देखने मिलेगा. यावेळेचा बॉल समोर खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. संदेश यादव. संदेश यादवच्या प्रत्येक षटकारासाठी साहेब किती 200 रुपयाचा कॅश प्राइस. प्रल्हादजी राणे साहेब यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 27-27 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल लोअर फुलटोस तिकेज आउटसाइड एज गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत बनल्या पाहायला मिळतात त्या 28 आहेत. स्कोर कार्ड मध्ये काही गफलत होणार नाही कारण सिद्धेश यादव गुणलेखन करतायत. टीम बॅटिंग करते. यावेळेचा बॉल समोर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. त्याच्या मस्तकावरती दस्तक. चौकार. रवीजी महाडिक यांच्या माध्यमातून कॅश प्राइज राहणार आहे केवळ संदेशसाठी. 3 बॉल 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार येत असताना बाला मिळालाय. धावफलकावरती धावा 33 बनल्यात. 33 झालेले आहेत. चला सिद्धेश यादव ही कमी करू शकतात एखादी धाव. 33 बनल्यात. 33 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती ओंकार. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. खरं तर पहिले 2 चेंडू डॉट आलेले पाहायला मिळाले ओंकारच्या माध्यमातून. सिद्धेश मी कौतुक तुझंही करेन परंतु त्याच वेळेला तुझ्याकडून चुकी नाही. परंतु त्याच वेळेला मी तुमच्याकडच्या संघामध्ये खेळणारा अजय सत्वेच आहे तितकंसं कौतुक करेन. तो धावत आला. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. एक एक धाव रन है सोना उसे कभी नहीं खोना. यावेळेला समोरच्या दिशेने उंच गेलाय. लांब देखील. आणखीन एक षटकार येतोय. संदेश यादवच्या बॅटमधून षटकार आणि 200 रुपये ची कमाई. राणे साहेब मला तर वाटतं ना पेट्रोल 150 वरती चाललंय. 3 बॉल 3 खेळले तर 500 रुपयाचा पारितोषिक.
सोन्या राणे साहेब खरं तर सोन्या आणि चांदीमध्ये कामकाज करणारे व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. सिंगल इथून येते, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या 200 मध्ये वाढ निश्चित होईल. संदेशने मारायला हवं. हॅलो, धावफलकावरती धावा एकंदरीत 40 बनलेल्या आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी केवळ 8ची गरज, 9ची आवश्यकता आहे. 49 रनचं टार्गेट आहे. आडवा बॅटने ऑन साइडला अक्षय सत्वेच्या बॅटमधून इथे येतोय षटकार. सत्तेचाळीसचा टार्गेट आहे. केवळ एक चीज गरज आहे, एक चीज गरज आहे. खोलातला बॉल सरळ बॅटने केला, मॅच फिनिश, सामना संपलाय. इथे मात्र आपण पाहतोय अगदी 10 विकेट राखत असताना ही मॅच इथे संपवली गेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारं कौतुक आहे ते मात्र सोनारवाडी टीमचं. आणि सोनारवाडीकर मला वाटतं पहिल्यांदाच ना क्वालिफाय, आर के चषकामध्ये पहिल्यांदाच ना. चला मग डान्स होऊ द्या, डीजेला सांगूया का.